महाराष्ट्र. आपण आयुष्याची सुरुवात जेव्हा करतो ना त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला जे काही अनुभव येतात, जे काही जग दिसतं त्यानुसार आपण पुढचे निर्णय घेत जातो. आपण घेतला निर्णय चांगला वाईट हे आपल्या कार्यावर डिपेंड असतं. कारण जर तुम्ही काम चांगलं केलं तर घेतला निर्णय हा सार्थकी ठरतो. मग त्या टप्प्यानुसार तुम्हाला काय काय वाटतं आणि मग त्यानुसार मग तुम्ही पुढं चालत जाता. चालत जात असताना जर प्रवास चांगला झाला तर मग मुलाखत होते. लातूर नगरीमध्ये अगदी या लातूरचेच भूमिपुत्र आणि विधी क्षेत्रामध्ये मागच्या 27 वर्षापासून एक प्रामाणिकपणे कार्य करत असलेले ॲडव्होकेट रणदिवे साहेब. आज यांच्या मुलाखतीचा आज योग आलेला आहे. खरं तर या मुलाखतीच्या माध्यमातून ॲडव्होकेट रणदिवे हे व्यक्तिमत्व कसं आहे, त्यांचं कार्य, त्यांची कामं करण्याची पद्धत, गोरगरीब या ठिकाणी अगदी ज्या लोकांना अडचण आहे त्या लोकांना अडचणीतून बाहेर काढणे आणि न्याय देण्याचं काम वकील साहेबांनी आजवर केलं आहे. साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. मुळामध्ये तुम्ही लातूरचेच नाही का? हो, जे आपण म्हणतो जुनं लातूर, त्या अगदी मूळच्या लातूरचे तुम्ही. खरं तर काय सांगाल नेमकं की त्या काळाचं तुमचं लातूर कसं होतं, बालपण कसं गेलं नेमकं तुमचं? मी लहान ज्यावेळेस होतो त्यावेळेसचं लातूर हे फार म्हणजे लहान स्वरूपात होतं आणि छोट्याशा गल्ल्या राहायच्या. एक ठराविक गल्लीबोळामधून आणि फार विस्तार झालेला एक छोटंसं असं लातूर होतं त्यावेळेस. मुळामध्ये बालपण हे आई वडिलांच्या अवतीभोवती असतं. खरं तर हो, तुमचे जे आई वडील आहेत म्हणजे त्या काळामधलं तुमचं जे कुटुंब आहे, रंगीबेरंगी कुटुंब, या कुटुंबाची काय ओळख होती, आई वडील काय करायचे ते सांगा. माझे वडील हळद लाईनला गुमास्ता म्हणून कार्य करायचे आणि त्यानंतर गुमास्ताच्या नंतर ते त्या हळद दुकानी माणिकराव चोरण यांच्याकडे कॅशियर म्हणून त्यांनी गेले 20-25 वर्ष कार्य केलेलं आहे आणि प्रामाणिकपणे कार्य करीत राहिले. ते त्यांच्यावर माझ्या भावांची आणि बहिणींची सर्वांची जबाबदारी होती. आडत नाईला तुमच्या वडिलांचा एक वेगळी ओळख करतो ना, एक प्रामाणिक व्यक्ती प्रामाणिक विचार असं वाटतं की जसं तुम्ही वडिलांबद्दल बोललात, ते आडत नाईला होते, ते मुनी म्हणून काम करायचे. मग आईचं जे व्यक्तिमत्व होतं ते कसं होतं? माझी आई फार कष्टाळू आणि मेहनती होती सर. आईने स्वतःच्या म्हणजे वडिलांच्या उत्पन्नामध्ये भर पडावी आणि माझी लेकरबाळ चांगली शिकून पुढे काहीतरी व्हावं त्या प्रामाणिक इच्छेनं आईनं किराणा दुकान टाकलं आणि ते आणि मी मिळून चालवायचो. आईला काय काय म्हणायचं, म्हणजे कुठल्या नावाने? आईला मी बाई म्हणायचो. बरं, बाई खरं तर अगदी जिद्दी होत्या, मेहनती होत्या आणि बाईने तुम्हाला अनेक गोष्टी दिल्या. म्हणजे काय की प्रामाणिकपणा, सच्चेपणा, कष्टाळूपणा. उठीचे मला विचार असं वाटतं की आज खरं तर बाई नाही येत नाही, पण बाईच्या आठवणी येत्या. माणूस पुढं जातो परंतु आपल्यावर ज्याची कृपा असते, ज्याने आपल्याला जन्म दिला आहे त्याला आपण विसरत नाही. ती म्हणजे आपली आई. तर काय ज्या वेळेला आज बाई आठवतात तर काय नेमक्या आठवणी बाईच्या? त्यांच्या आठवणी मला अशा आहेत की त्यांनी मला कष्ट करायला शिकवलं, प्रामाणिकपणे एखाद्याचे कसं वागायचं आणि एखादं कार्य जर हातामध्ये घेतलं तर ते तडीच कसं न्यायचं, मग त्याच्यामध्ये किती कष्ट झाले तरी ते अर्धवट सोडायचं नाही. बरं, त्यांचा गुण होता की हातामध्ये घेतलेलं काम ते पूर्ण करायचे. काय कष्ट लागले याचं कधी तिने असं तक्रार केली नाही. तुमच्या आयुष्यामध्ये एक मुलगा म्हणून बाईचं काय स्थान आहे? माझ्या आयुष्यामध्ये फार मोठं स्थान आहे. जे देवाचं स्थान असतं ते माझ्या आईचं आणि माझ्या वडिलाचं स्थान आहे माझ्या आयुष्यामध्ये. जर देवाने तुम्हाला संधी दिली काही मागण्याची तर काय मागायला नेमकं? मी आईलाच मागेन. आईलाच, म्हणजे बाईलाच मागायला. सर, तुम्ही मगाच उल्लेख केला की बाईने किराणा दुकान सुरू केलं होतं आणि त्यात तुम्ही मदत करायचा. तर हे दुकान केवढं होतं नेमकं आणि त्यातनं नेमकं घर भागायचं कोण? हे कसं होतं सर की 10 बाय 12चं दुकान होतं साधं. बरं, तर त्याच्यामध्ये आम्ही सुरुवात केली होती एक 500 रुपयाच्या भांडवलापासून. बरं, तर ते परत आम्ही जेवढं आम्हाला वाढवता आलं तेवढं वाढवून एक चांगल्या प्रकारे त्या जुन्या लातूरमध्ये जे काही चांगलं प्रत्येकचं दुकान आम्ही चालवण्याचा प्रयत्न केला आहे मोठ्या स्वरूपात.
500 रुपयापासून तुम्ही खरं तर त्या किराणा दुकानाला सुरुवात केली होती आणि त्यात तुमची सगळ्यांची मेहनत होती, तुमच्या हो. बाईची, तुमची, नाही का? आणि वडिलांची. त्यातनं जे घर भागायचं म्हणजे आडत लाईनवर वडील मुली म्हणून होते, पुन्हा ते किराणा दुकान, यातनं घर भागत होतं का मग अगदी ओढाताण व्हायची? मग नाही, ओढाताण व्हायची ना. ओढाताण व्हायची. ओढाताण व्हायची तरी आम्ही त्याच्यामध्ये भागून घ्यायचो की विनाकारण खर्च करायचा नाही, आवश्यक तेवढा खर्च करायचा आणि अत्यावश्यक बाबीवरच खर्च करायचा. शिक्षणावर मूलतः शिक्षणावर भर होता. साधारणतः घरामध्ये किती तुमच्या माणसं होती? आमच्या घरामध्ये 7 जण होते. 7 जण, म्हणजे मोठं कुटुंब होतं, नाही का? हां. तर तुम्ही किती भाऊ बहीण ते सांगा. बहिणी 4 होत्या आणि भाऊ 3 आणि आई वडील असे 9 जणांचं कुटुंब होतं पूर्ण. अत्यंत अगदी गरिबीचे दिवस होते. हो. आणि त्यातही तुमची बाई वडील काम करायचे, काटकसर करायचे आणि कुटुंब चालवायचे. तर त्या काळामध्ये तुमचं जे हे 7 भावंडाचं जे कुटुंब आहे, म्हणजे जे घर होतं, नाही का? हो. काय म्हणजे अगदी सगळेजण शांत होतात का मग अगदी खोड्या व्हायच्या, मारामाऱ्या व्हायच्या, म्हणजे हे चालतं बऱ्याच ठिकाणी, ते सांगा. आता कसं होतं त्याच्यामध्ये की आता एखाद्या लेकराचा स्वभाव असतो. मी शांत स्वभावाचा होतो पहिल्यापासून. बरं. दुसरे आमचे लहान बंधू आहेत ते थोडेसे खोडकर होते आणि मोठे बंधू होते ते काय म्हणजे त्यांचं कसं होतं की ते बाहेरगावी होते. बरं. त्यांचं काही तेवढा संपर्क यायचा नाही आमचा. भावंडातलं आयुष्य कसं होतं, म्हणजे कुठले कुठले खेळ खेळायचा, कसं ते आयुष्य होतं त्याचं, म्हणजे त्या आठवणी आम्हाला सांगा. आता माझं लहानपण जर म्हणलं तर आम्ही खो खो खेळायचं, कबड्डी खेळायचं, क्रिकेट खेळायचं. अशा प्रकारे एकमेकाचे म्हणजे खेळण्याचं ते वातावरण होतं. तुमच्या रणदिव्य कुटुंबामध्ये त्या काळात जी दिवाळी असेल किंवा सण उत्सव असेल, त्या आम्हाला काही आठवणी सांगा. सणाचं आम्ही सर कसं करायचं की सणाला पहाटे उठायचं. बरं. पहाटे उठून एक दिवस आधी आम्ही ते फटाकडे वगैरे खरेदीला जायचं. वडील घेऊन जायचे. आम्ही वडिलाच्या हट्ट केल्यानंतर वडील घेऊन गेल्यानंतर त्यांचे ते घेऊन द्यायचे आम्हाला जे मागं ते. आम्ही जे काही दिले ते घेऊन यायचं आणि पहाटे उठून ते फटाके वाजवायचे. त्याच्यातला आनंद वेगळा होता आणि अशा प्रकारे आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे जे काही करता येईल ते सण साजरा करायचा. कधी कधी काय होतं की काही गोष्टी नाही मिळाल्या की आपल्याला त्रास होतो. म्हणजे लहानपणी जेव्हा तुम्ही शाळेमध्ये असाल, मुलांचे अगदी भारी कपडे असतील किंवा त्यांचे काही खेळणे असतील, कधी असं वाटलं नाही की आपली परिस्थिती नाही, आपल्याला घेता येत नाही, असं कधी वाटलं नाही का? असं नाही, ते आईवडिलांच्या संस्कारामुळे तसं कधी वाटलं नाही. कधी वाटलंच नाही. बरं. त्याने असं संस्कार दिले होते की असं दुसऱ्याला बघून आपल्याला वाटायचं की बाबा त्याला आहे, हे वाटायचं की बाबा आपण चांगलं राहिलं पाहिजे. निश्चितच. आणि तसे प्रयत्न करत आलो मी त्यावेळेसपासून. आपली मुलं चांगली बनावेत हे प्रत्येक आई वडिला वाटतं की, कारण कुठलीच आई असा नवस करत नाही की आपला मुलगा वाईट मार्गाला जावं, नाही का? तसं बाईने आपली सगळीच मुलं चांगली व्हावीत यासाठी काय प्रयत्न केले, काय संस्कार दिले, ते सांगा सर. त्यांनी मूलभूत तर त्यांनी संस्कार म्हणलं तर प्रत्येकाला कसं चांगलं वागायचं आहे, समाजामध्ये वागत असताना इतरांना कसा मान द्यायचा, आपण कसं चांगलं वागायचं, एखादं वाईट वागलं तर त्यालाही कसं चांगलं वागायचं हे शिकवलं. प्रत्येकाला कसं बोलायचं चांगल्या प्रकारे आणि एखादं वाईट वागलं तर आपण चांगलं वागायचं. आणि परत त्यांनी हे महत्त्वाचं शिकवलं की शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षण महत्त्वाचं. का तर माझी आई ज्यांना आम्ही बाई म्हणायचो ते अशिक्षित होते, तर त्यामुळे त्यांना शिक्षणाचं फार महत्त्व होतं. ते म्हणायचे की शिकल्याशिवाय माणसाला काही अर्थ नाही आणि म्हणून त्यांनी एकही आमच्या कुटुंबातला सदस्य अशिक्षित ठेवलेला नाही. म्हणजे बाई ह्या स्वतः कधी शाळेत गेल्या नाही, म्हणजे अशिक्षित अशिक्षित होते. होते. पण तरी सुद्धा त्या माऊलीला असं वाटत होतं की शिकलं पाहिजे. माझी लेकरं, माझी मुलं ही शिकली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी वाटेल ते कष्ट सुद्धा केले. फार कष्ट घेतले सर त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या भावनासाठी एवढे कष्ट घेतले की रात्री आम्ही 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करत बसायचो. तर आई मला 12-12:30ला उठून चहा करून द्यायची, कधी कधी माझ्यासाठी जागायची आणि प्रोत्साहन द्यायचे. कधी झोप गेलं तर म्हणायची नाही अजून तासभर करा अभ्यास. प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं मला सहकार्य होतं. परिस्थिती वकील साहेब माणसाला शिकवते, घडवते. तर तुमच्या परिस्थितीने त्या काळात तुम्हाला काय काय नेमकं शिकवते सांगा. परिस्थितीनं हे शिकवलं की बाबा वायपट खर्च नाही करायला पाहिजे. जे काही आपलं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये योग्य ते मूलतः प्राधान्य दिलं पाहिजे शिक्षणाला आणि आयुष्यातल्या समाजामध्ये एक चांगल्या प्रकारे कसं जगता येईल आणि समाजाचं काय ऋण आपल्याला फेडता येईल का ह्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. शालेय जीवनामध्ये कशी होता तुम्ही, शाळा कोणती त्या काळातली ती सांगा. तुमचे मित्र असतील, तुमचे गुरुजन. माझं शालेय जीवन हे
नगरपालिकेच्या शाळेमध्ये झालेलं आहे. बरं. मी इयत्ता 7वीपर्यंत नगरपालिकेच्या शाळेत शिकलो. त्यानंतर मी 7वी ते 10वी मारवाडी राजस्थान विद्यालय लातूर या ठिकाणी माझं शिक्षण झालं 10वीपर्यंत. 10वीच्या नंतर माझं पुढचं जे शिक्षण आहे तर ते दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर इथे झालं. आणि त्यानंतरचं जे काही विधी क्षेत्रातलं लॉ क्षेत्रातलं जे काही शिक्षण होतं ते दयानंद विधी महाविद्यालयामध्ये लातूर या झालं. नगरीमध्ये तुम्ही घडलात, वाढलात, शिकलात. इथंच आज या ठिकाणी तुम्ही आज विधी क्षेत्रामध्ये काम करताय. मी मग तुम्हाला बोलताना विचारलं होतं खरं की असं कधी तुम्हाला क्लिक झालं की आपल्याला वकील व्हायचं आहे? सर, समाजामध्ये मी बऱ्याच लोकांवर अन्याय झालेले पाहिले आणि मलाही काही असे अनुभव आले की समजा जीवनामध्ये समजा फीसच्या संदर्भात किंवा कशाच्या संदर्भात तर आपण काही म्हणणं मांडायला गेलो किंवा विद्यार्थ्याच्या संदर्भात काही प्रश्न मांडायला गेलो तर तिथं आपलं कोणी ऐकून घ्यायचं नाही. तर त्यामुळं मला असं वाटलं की बाबा आपल्याकडे एक अशी पदवी असली पाहिजे की ज्या आधारे आपण स्वतःलाही न्याय देऊ शकलो पाहिजे आणि इतर समाजामध्ये कुणाला काही अडचण पडली तर आपल्याला ते करता आलं पाहिजे. तर त्यासाठी मी विधी क्षेत्रामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने मी वाटचाल चालू केली. म्हणजे तुम्हाला असं लक्षात आलं की बऱ्याच ठिकाणी अन्याय होतो बुवा, नाही का? आणि मग या अन्यायाला जर वाचा फोडायची असेल, जर न्याय हवा असेल तर आपल्या अंगामध्ये काळा फोड पाहिजे आणि मग त्यासाठी आपण वकील झालं पाहिजे. तुम्हाला वैयक्तिक वाटलं ज्या वेळेला हे वाटलं मनामध्ये की आपल्याला वकील व्हायचंय तर त्यावेळेला बाईची काय होती रिॲक्शन? म्हणजे बाईला काय वाटलं? त्यांची इच्छा होती की ठीक आहे, तुझी आवड आहे तर तू झालं पाहिजे. त्यांचं प्रत्येक माझ्या गोष्टीला समर्थन असायचं. जो काही मी निर्णय घेतलाय ना तर ते म्हणायचं तू कर, तू करू शकतो. आणि विशेष म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये कोणी वकील नव्हतं. त्यामुळे मी ज्यावेळेस निर्णय घेतला तर त्यांनी आमच्या आईने असं मला म्हणलं की नाही, तू करू शकतोस, तू कर, तू तुझ्या पाठीशी. मला असं वाटतं की आई अशी पाहिजे खरं की लेकरांनी जे काही चांगले निर्णय घेतात त्याला सपोर्ट केला पाहिजे, नाही का? नाही तर बऱ्याच वेळा असं असतं की मुला लावायचं असतं इंजिनियर आणि आईला वाटतं की डॉक्टर व्हावं. बरोबर. म्हणजे आपण आपली स्वप्न लेकरावर लादायची नाही. तर लेकरांची काय स्वप्न आहेत ती आपण जगली पाहिजे, त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. सर, एक विचार असं वाटतं की म्हणजे शिक्षण घेत असताना तुम्ही फक्त दुकानावरच आईला सहकार्य केलं का आणि कुठले कामं करायचं मग की जेणेकरून आपल्या वह्या, आपली पुस्तकं, आपली शाळेची कॉलेजची फीस आपलं भरता येईल? नाही, आता माझं ते दुकानामुळे बरेचसं माझं आर्थिक जे काही सोर्स चांगला झाला, त्या माध्यमातून मी पुढे शिकत गेलो. तुमचा जो मित्र परिवार होता जो आजही खरं तर आहे, मला असं वाटतं की काही माणसं पैसे कमवत जातात आणि किती कमवावेत हे कळत नाही. म्हणजे एका समोर किती शून्य लावायचं हे समजत नाही. परंतु काही माणसं मित्र कमवतात, माणसं कमवतात. आणि मला असं वाटतं की रणदिवे साहेब तुम्ही जर काय कमवलं असेल तर माणसं कमवली, नाही का? पाठीमागे सुद्धा लोक चांगलं म्हणतात. यापेक्षा कुठलीच प्रॉपर्टी नसते खरं तर मित्रामधलं व्यक्तिमत्व कसं होतं ते सांगा. आता मला माझं भाग्य म्हणा की मित्र कंपनी मला चांगली लाभली. पहिल्यापासून मला सहकार्य करणारी, माझ्या अडीअडचणीत, माझ्या कुठल्या निर्णयामध्ये तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी मला सहकार्य केलं. त्यांच्याही अडीअडचणीमध्ये जिथं कुठं त्यांना गरज भासली तिथं मी त्यांना सहकार्य केलं. तर अशा प्रकारे आमचं निस्वार्थ मैत्री होती. कुठल्या मैत्रीमध्ये कधीही स्वार्थ ठेवला नाही. आणि त्या माध्यमातून माझं सुरुवातीपासूनचं ध्येय होतं की बाबा आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतला किंवा एक समाजाचं एक देणं लागतो तर तो जो एक दृष्टिकोन होता माझा. तर लहानपणापासूनच मला एक समाजकार्याची आवड होती. तर ते सुरुवातीला मला शक्य झालं नाही. माझ्या म्हणजे विद्यार्थी दशेपर्यंत कॉलेजला मी वकील होईपर्यंत मला बऱ्याचशा गोष्टी काही अडचणीमुळे काही करता आल्या नाही. पण ज्यावेळेस मला संधी मिळत गेली तर मी ते करत गेलो. फेसबुकवर म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा पोरं ऍक्टिव्ह होतात, जो विचारला किती मित्र आहेत तर आपण सांगतो की 5,000 मित्र आहेत, 10,000 मित्र आहेत, नाही का? बरोबर. लाखो फॉलोअर्स आहेत. परंतु ते फॉलोअर्स किंवा जे मित्र आहेत फेसबुकवरले ते कधी आपल्या कामाला येणार नाही. परंतु वास्तवात जे आपण मित्र जमा करतो जीवाभावाचे ते मात्र आपल्या कामाला येतात. मुद्दाम विचारायचं वाटतं की आज जर काउंटिंग केली तर किती मित्र आहेत तुमचे नेमके? तर जीवाभावाचे जर म्हणलं तर सर 15 ते 20 असते. 20 असतील, जास्त काही नाही. ओळखीचे तर खूप असतात. ओळखीचे म्हणल्यानंतर मग आपण 500च्या वर निघू शकतो, तो विषय नाही. जास्त आहेत तर. पण आपल्या जीवाभावाचे जर म्हणले
संकटात येणारे, आपल्या पाठीशी राहणारे तर एक 15 ते 20 आहे. अच्छा, ही खरी आपली शिदोरी असते. हां, ते माझी वकील साहेब 27 वर्ष या क्षेत्रामध्ये येऊन झाले, या विधी क्षेत्रामध्ये. आज या 27 वर्षामध्ये जेव्हा तुम्ही इथून आज मागे वळून बघता की जिथून सुरुवात केली होती, अगदी काळा कोट तो नाही का, हो. अगदी कोवळं वय ते नाही का, हातात डिग्री, बरोबर आहे. तर काय सांगाल हा प्रवास कसा आहे नेमका? हा प्रवास सर फार खडतर झाला प्रवास. बरं. सहज नाही काही. सहज असा प्रवास नाही, आणि त्यातल्या त्यात विधी क्षेत्रातला प्रवास हा सहज नाही. वकिली क्षेत्रातला, वकिली क्षेत्रामध्ये कसं असतं की सुरुवात ही फार संघर्षाची असते. ज्युनियरशिपमध्ये जवळ 4 ते 5 वर्ष जातात, आणि तिथून सुरुवात करून एक स्टँड होणं, परत आपलं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करणं, मॅटरचं कलेक्शन होणं, आणि त्या आपल्याकडे आलेल्या पक्षकाराला न्याय देणं, हा भाग आहे त्याच्यामध्ये. तर हे देण्यामध्ये सर बराचसा संघर्ष करावा लागतो, आणि अपेक्षा कशी असते की आपण प्रामाणिकपणे संघर्ष करत गेलो तर न्याय द्यायला थोडासा उशीर होतो. आपली जी न्यायव्यवस्था आहे, ह्या न्यायव्यवस्थेमध्ये एखाद्याला न्याय द्यायला फार वेळ जातो. पण हे सत्य आहे की तुम्ही जर प्रामाणिक प्रयत्न केले तर न्याय मिळतो. असं म्हणतात की जे गोरगरीब आहेत, ज्यांच्याकडे खरंच पैसा नाही परंतु अन्याय होतो आणि त्यांना न्याय पाहिजे असतो, आणि या सगळ्या लोकांचा आवाज म्हणजे ॲडव्होकेट रणदेवी साहेब. तर काय म्हणजे मी की आम्हाला स्टोरी सांगितलं तसं हां, तर त्याचं कारण असं आहे सर की मी लहानपणापासून जे काही भोगलं, समजा गरिबीमध्ये मला जे काही अनुभव आले, किंवा समाजात मी जे काही पाहिलं की एखाद्यावर अन्याय होते, त्याला वकील उपलब्ध होऊ शकत नाही, मग किंवा मोठी फीस द्यावी लागते, ते पैसे नसतात आपल्यापेक्षा वकील लावण्यासाठी किंवा एखादं कार्य करण्यासाठी. तर माझ्या मनामध्ये एक होतं की आपण या क्षेत्रामध्ये जाऊन जर कुणाला काही अडचण असेल, त्यांनी जर आपल्याला तसंच प्रकारचं सहकार्य मागितलं, किंवा आपल्या निदर्शनाला कुठं आलं व यांना गरज आहे सहकार्याची, तर ते करण्यासाठीच मी इकडं आलेलो आहे. माझा उद्देशच तो होता, आणि मी माझ्या वकिलीचा मूळ उद्देश समाजसेवा हाच ठेवलेला आहे. अर्थकारण हा मी दुय्यम ठेवलेला आहे. वकिलीमधून पैसा मिळवणे हा माझा उद्देश कधीही राहिलेला नाही. आणि ह्या ह्याच्यामुळं मला बरेचसे तसे प्रसंग आले की ज्या ठिकाणी मी लोकांना सहकार्य करू शकलो. जे कोणी गोरगरीब मला माझ्या संपर्कात आले, वकील साहेब आमच्याकडे पैसे नाहीत, आमचं अशा अडचण आहे, त्यांना मी माझ्याकडे जे काही सहकार्य करता केलं. पैसा कमवण्याच्या संधीची लोक तर वाट बघायला असतात नाही का, कारण आला मोका की बरोबर मारला चौका, एक असं लोकांचं गणित असतं. म्हणजे पैसा कोण सोडत नाही का, बरोबर आहे का नाही. मग ते आपण आपला भाऊ जरी असेल तर पैसे आपण सोडत नाही. मग असं सगळं असताना हे वातावरण, आणि मग तुम्ही स्वतःला या मोहापासून कशा प्रकारे दूर ठेवलं ते सांगा. याचं कारण, याचं श्रेय मी माझ्या आई वडिलांना देतो. अच्छा, बाईला? माझी आई बाई आणि माझे वडील, त्यांचं राहणीमान, त्यांचं विचारसरणी, त्यांचे संस्कार हे असे होते की बाबा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, तर त्या पद्धतीनं आपण वागलं पाहिजे. बडेजावपणा नाही केला पाहिजे, आपलं राहणीमान साधा असलं पाहिजे, एखाद्याला अडचणीमध्ये मदत केली पाहिजे, ही त्यांची शिकवण होती. आणि त्यांनी इतरांना सहकार्य केलेलं, समाजामध्ये सहकार्य केलेलं मी लहानपणापासून बघत आलेलं आहे. कधी कुणाला तरी कुठं आडवाळी केलं नाही. ज्याला ज्या पद्धतीनं सहकार्य करता येईल त्या पद्धतीनं ते करत आहे. आणि हे जे काही माझ्या लहानपणापासूनचे संस्कार घडत गेले, बघण्यामध्ये आलं, ते मी पुढे कंटिन्यू चालू. 27 वर्षामध्ये तर अशा अनेक तुमच्याकडे क्लायंट आले, ज्या लोकांनी तुमच्याकडे गारणं मांडलं, अनेक केस जिंकल्या. पण आम्हाला काही असे प्रसंग सांगा, अशा काही केसेस सांगा की ज्याच्यामुळे म्हणजे पैसा भेटला नसेल कदाचित परंतु समाधान भेटलं, ते सांगा. आता असे बरेचसे प्रसंग आले, तर त्याच्यामध्ये एक प्रसंग असा आला की श्रीराम सिटी फायनान्स जी आता नामांकित कंपनी आहे, त्या कंपनीच्या विरोधामध्ये एका पक्षकारावर माझ्या अन्याय झाला होता. बरं. तर तो फार गरीब होता, आणि त्याच्यावर अन्याय झाल्यानंतर त्याला वकील मिळत नव्हते. मग वकील मिळाले नाहीत, मग वकील कुणाला लावतात, त्यांना असं माझ्या एका मित्रानं माझं नाव सजेस्ट केलं. त्यांना बाबा असे आमचे एक मित्र आहेत वकील साहेब, रणदेव साहेब आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तुमचं काय जे तक्रार आहे तुमच्या घरानं सांगा, वकील साहेब तुम्हाला सहकार्य करतील. मग ते योगायोगाने माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांचं ऐकून घेतलं, काय म्हणणं आहे काय नाही, त्यांचं मॅटर पाहिलं, त्यांचं संपूर्ण ऐकून घेतलं. मी त्यांना म्हणलं का तुम्ही काय काळजी करू नका,
तुमचं मॅटर मी विदाऊट फीसचं तुमचं मी लढतो. वा. आणि जिल्हा ग्राहक मंच लातूर म्हणजे त्याची कुठली तुम्ही फीस घेतली घेतली नाही, कसली फीस सरळ फीस. मी त्यांना फीसचं काही शब्द बोललो नाही, आता त्यांची ती त्यावेळेसची ताकद नव्हती. तर ते स्वतःहून मला म्हणाले की सर मला जे काही देणं होईल ते मी माझ्या पद्धतीने ज्यावेळेस मला घडेल त्यावेळेस ते. मी त्यांना म्हणलं मला अपेक्षित नाही ते तुम्हाला द्यावं. तुम्ही माझ्याकडे आज अडचणीत आला, तुम्हाला माझ्याकडून न्याय देणं अपेक्षित आहे, मी तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. मग मी त्यांचं प्रकरण जिल्हा ग्राहक तक्रार मंचामध्ये जवळजवळ 2-2.5 वर्ष लढलं. आणि सर मला आज सांगताना एक अभिमानानं सांगू शकतो किंवा मला त्या गोष्टीचं समाधान आहे की त्यांना न्याय मिळवून देऊ शकतो. ते मॅटर माझ्या पक्षकारासारखं झालं. त्यांचं मी नाव सांगू शकतो, प्रभाकर रंगनाथ साबळे असं त्या पक्षकाराचं नाव आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये 12 लाखाचं मॅटर केलं होतं. त्यांनी त्यांच्याकडून 5 लाख रुपयेचं कर्ज घेतलं होतं, ते फेडलं होतं. विहित मर्यादेमध्ये ते फेडलेलं होतं. फेडलेलं असतानाही त्यांनी त्यांच्यावर खोट्या केसेस केल्या. खोट्या केसेस करून काही फौजदारी केल्या, काही तिकडं ग्राहक मंचामध्ये त्यांनी त्यांना हे केले किंवा विनाकारण त्यांच्या विरोधात नोटीस दिली. त्या नोटीसच्या विरोधामध्ये ते ग्राहक मंचाला मी गेलो. ग्राहक मंचामध्ये माझ्यासारखा निकाल लागला, माझ्या पक्षकारासारखा. आणि ग्राहक मंच न्यायालयानं अशा प्रकारचा निकाल दिला की बाबा हे सगळं प्रकरण त्यांचं जे काही म्हणणं होतं ते खोटं आहे आणि यांना कसलंही देणं लागत नाही माझे पक्षकार. आणि 25,000चा दंड केला त्यांना, जे की लँडमार्क जजमेंट आहे ते लातूर जिल्हा ग्राहक मंचाचं. 25,000 श्रीराम सिटी फायनान्सला त्याने हे केलेलं आहे, दंड केला. आणि जे काही खोटे चेक्सचे मॅटर त्यांनी केले होते माझ्या पक्षकाराच्या विरोधात, तर तेही काढून घेण्यात यावे असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. तर हे ज्यावेळेस झालं तर अक्षरशः तो पक्षकार तुम्हाला सांगतो की निकाल लागल्यानंतर मला भेटला, मला म्हणला वकील साहेब आज जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे, एवढं माझ्यामुळे नाही, मी माझ्या ज्ञानाचा जे काही तुमच्यासाठी वापर करतो ते केलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला न्याय मिळेल. मला असं वाटतं की तुमचा स्वभाव असा की जे जे आपणास ठावे ते इतरांना सांगावे, सगळे जण शहाणे करून सोडावे. म्हणजे आपल्याकडे जे आहे ते लोकांना देत राहावं, लोकांचं भलं करत राहावं, ज्ञान दिल्यानं ते ज्ञान. छान. सर, बऱ्याच वेळेला असं असतं की आपण आपल्या कामामध्ये गुरफटून जातो, आपल्याला वेळ नसतो, पण तुम्ही तुमच्या कामात तर बिजी असतातच, परंतु बऱ्याच वेळेला सामाजिक कार्यात देखील तुम्ही सक्रिय असतात. आपापल्या परीनं जेवढं होईल तेवढं तुम्ही केलेलं असते. तर एक सोशल ऍक्टिव्हिटी काय असते आपली? सोशल ऍक्टिव्हिटी म्हणजे बऱ्याच सामाजिक संघटनेसोबत मी संलग्न राहिलेलो आहे. तर त्यामध्ये काही संघटना होत्या, त्यांच्या संदर्भात त्यांचे सामाजिक प्रश्न सोडवणे, त्यांच्या व्यापाराच्या संदर्भातली किंवा व्यवसायाच्या संदर्भातल्या काही अडचणी असल्या तर त्या संदर्भात त्यांना जे काही कायदेशीर अडचणी आल्या किंवा इतर काही जे अडचणी आल्या तर त्या संदर्भात मी त्यांना जे काही सहकार्य होईल ते करण्याचा प्रयत्न माझ्या परीनं केलेला आहे. आणि तसेच समजा एक आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतला त्या समाजाचंही आपण काहीतरी देणं लागतं, म्हणून समाजाचं एक वधूवर सूचक मंडळ स्थापन केलं. त्याचाही लिगल ॲडवायझर मी राहिलो आणि बऱ्याचशा सामाजिक संघटनेवर मी सामाजिक लिगल ॲडवायझर म्हणून राहिलो आणि आजही आहे काही संघटनेवर. तर त्या माध्यमातून मी एक वधूवर मेळावे आयोजित करणे, त्या माध्यमातून एक समाजातील समजा जे काही आईवडील आज त्रस्त आहेत, कुणाच्या मुलीचं लग्न होत नाही, कुणाच्या मुलाचं लग्न होत नाही, तर या संदर्भामध्ये आपल्याला एक समाजाचं देणं म्हणून एक एखाद्या रविवारी मेळावा ठेवणे, असं आम्ही महिन्याच्या 2 रविवारी मेळावे ठेवायचो. तोडणे सोपे पण जोडणे अवघड. आणि लोक मग जे सोपं ते जास्त करायला असतं, तोडायची भाषा करतात. तुम्ही मात्र या ठिकाणी या वधूवर सूचक मेळाव्यामधून जोडण्याची भाषा करता. हा सर, बरोबर. ते निश्चितपणे मला असं वाटतं की दुवा मिळते लोकांची, नाही का? अगदी बरोबर. आणि हे सर अजून मी काय केले, माझ्याही क्षेत्रामध्ये ते मी फॉलो करण्याचा प्रयत्न केला. आता मी वकील क्षेत्रात आहे, तर माझ्या वकील क्षेत्रामध्ये बरेचसे घटस्फोटाचे प्रकरण येतात, बरेचसे पोडगीचे प्रकरण येतात. तर ते जे काही प्रकरण माझ्याकडे आले किंवा आमच्या मित्र कंपनीमध्ये आले किंवा जिथं कुठं मला योग आला, कधी मी मुलीकडून असायचो, कधी मुलाकडून असायचो, तर त्या ठिकाणी मी हा प्रयत्न केला की बाबा यांना कसं मिळून यांचं संसार कसा लागू शकेल. तर काही प्रकरणं माझ्या हातावर मिटले, काही नांदण्यासंदर्भात नांदायला पाठवले, काही घटस्फोटाची प्रकरणं मिटवून टाकली. आणि ह्या प्रकारे त्यांचं समज काढून त्यांना समजून किंवा जीवनामध्ये तुम्ही
त्यांचे जे काही गैरसमज असतील ते दूर करून एक समाजाचं जे काही ऋण असतं आपल्याला ते फेडण्याचा तो प्रयत्न केलेला आहे माझ्या निश्चितच आपण चांगलं करत राहू नाही का, कारण देवाने हात दिले तर आपण चांगलं येत जावं करतो नाही का. आपल्याला कान दिले चांगलं ऐकावं, डोळे आहेत चांगलं पाहावं. मला असं वाटतं की हे प्रत्येकाला जमत नाही खरं तर, कारण हल्ली जनरली लोकांचं कसं वाईट होईल हीच लोकांची खरं तर भाषा असते. आपल्यासारखे फार कमी लोक आहेत की ज्यांना वाटतं की आपल्यासारखंच लोकांचं सुद्धा चांगलं व्हावं. साहेब, अगदी विचार असं वाटतं की तुमच्या या पूर्ण प्रवासामध्ये तुमच्यामध्ये सौभाग्यवती असतील, तुमची मुलं असतील, यांची जी काही भूमिका आहे ती सांगा. ह्याच्यामध्ये आता माझ्या सौभाग्यवती पत्नी जे काही माझ्या आहेत त्यांचं योगदान फार मोलाचं आहे. बरं. त्यांनी सुरुवातीपासून म्हणजे सुरुवात जी काही माझी एक कठीण संघर्षातून झालेली आहे त्याच्यामध्ये सुरुवातीचा माझा ज्वेलर्सचा काळ असेल, परत मग एक खडतर काळ. खडतर काळ, तर त्याच्यामध्ये त्यांनी जी काही परिस्थिती होती त्याच्यामध्ये मला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे मी पुढे जीवनामध्ये पुढे सरकू शकलो आणि आजपर्यंत ह्या स्टेजला मी आता आलेलो आहे. आज माझी 27 वर्ष जे काही प्रॅक्टिस झाली तर त्याच्यामध्ये निश्चित त्यांचंही योगदान आहे. माझ्या लेकराबाळांनी कधी काही तक्रारी केल्या नाहीत, जे काही त्यांना प्राप्त झालं त्याच्यामध्ये समाधान मानलं आणि त्यामुळे त्यांना घडवता आलं. तुमची मुलं काय करतात? आता माझा एक मुलगा आहे तो इंजिनियर झालेला आहे कॉम्प्युटरचा आणि मुलगी जी आहे ते 10वीला गोदावरी शाळेमधून किंवा पूर्ण गोदावरी शाळेची जी एक मराठी राजस्थानची किंवा गोदावरी शाळेची जी एक संस्था आहे त्या संस्थेमधून पूर्ण लातूरमध्ये त्या संस्थेमध्ये ती पहिली आलेली 100% हुशार आहे. हुशार आहे आणि त्यामुळे सर 100% घेतल्यामुळं तिचा शाहू कॉलेजला नंबर लागला आणि आजही ती शाहू कॉलेजला टॉपमध्ये आहे सर. आता तिची 12वीची परीक्षा झालेली आहे नुकतीच. असं म्हणतात की चांगल्या कर्माची फळं ही चांगलं कर्म केलं त्याची फळं पण गोड असतात, चांगली असतात नाही का. बरोबर आहे सर. आता 27 वर्ष हा प्रवास आहे खरं तर, म्हणजे वकिली क्षेत्रात तुमचं असं आहे, विधी क्षेत्र इथं रिटायरमेंट नाही. कितीही वयापर्यंत आपण काम करू शकतो. तर आणखी किती वर्ष काम करायचं ते सांगा. तर आणखी किमान माझी तरी अपेक्षा आहे की अजून 25 ते 30 वर्ष तरी सेवा केली पाहिजे. आणि म्हणजे इथून जेवढा प्रवास झाला आता तेवढाच पुढे आणखी करायचा, आणखी करायची माझी इच्छा. विधी क्षेत्र असं आहे की इथं रिटायरमेंट नाही आणि काम किती करावं याची मर्यादा नाही, कुठं करावं याचीही मर्यादा नाही. तुम्हाला वाटलं लातूर तर लातूर, तुम्हाला वाटलं बीड तर बीड, तुम्हाला वाटलं छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर. फक्त कायद्याची पदवी असली, जिद्द असली, लढण्याची ताकद असली, अभ्यास करण्याची वृत्ती असली आणि कंटाळा नसेल तर निश्चितपणे या ठिकाणी या क्षेत्रामध्ये नाव उज्ज्वल करता येतं. अगदी छोट्याशा लहानशा कुटुंबातनं ॲडव्होकेट रणदिवे साहेब यांनी आपला प्रवास सुरू केला. परिस्थिती बेताची होती, परंतु तशाही परिस्थितीमध्ये बाईने म्हणजे त्यांच्या आईने चांगले संस्कार दिले. प्रसंगी त्यांनी किराणा दुकान चालवलं, पण अशाही परिस्थितीमध्ये आईने एक सांगितलं की बाबा रे, शिक्षण सोडायचं नाही. आणि मग पाहत या ठिकाणी हा प्रवास पूर्ण होत गेला. अगदी जे वाटलं त्यांनी बाईला बोलून दाखवलं आणि बाईने सांगितलं की जे करायचे ते मन लावून कर, प्रामाणिकपणे कर. आणि आईने दाखवलेला विश्वास साहेबांनी आमच्या सार्थ करून दाखवला. आज बाई नाहीत, पण बाई जिथनं पूर्ण पाहत असतील त्यावेळेला निश्चितपणे आपल्या वकील लेखाचा त्यांना अभिमान वाटत असेल, कारण काम एवढं चांगलं करावं की देवाला सुद्धा त्याचं अप्रूप वाटावं. निश्चितपणे या ठिकाणी ॲडव्होकेट रणदिवे साहेब यांच्या जीवन कार्यावर टाकला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र.